श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. दधीचे ऋषी देवांच्या समूहाला उद्देशून सांगतायत, धन, जन आणि तन हे अत्यंत क्षणभंगूर आहेत आणि हे कधीही आपल्या उपयोगाचे नसतात. कायम ते दुसऱ्यांच्याच उपयोगी पडणारे असतात. मरणारा मनुष्य यांच्याद्वारे दुसऱ्यावर उपकार करत नाहीत. हा केवढा त्याचा कंजूसपणा. शुकाचार्य सांगतायत, अशा प्रकारे अथर्ववेद पारंगत असणाऱ्या महर्षी दधीचींनी स्वतःला परब्रह्म परमात्मा श्रीहरीमध्ये विलीन करून आपल्या स्थूल शरीराचा त्याग केला. त्यांची सर्व बंधने तुटली. ते भगवंताशी एकरूप झाले आणि त्यांना आपलं शरीर पडलं याचं भानही राहिलं नाही. भगवंताची शक्ती प्राप्त झाल्यामुळे इंद्राचे बळ वाढलंच होतं. त्यात दधीची ऋषींच्या अस्थी मिळाल्यामुळे त्या अस्थींपासून विश्वकर्म्यापासून त्याने वज्र बनवून घेतले. तो ऐरावत नावाच्या हत्तीवर आरूढ झाला. सारी देवांची सेना तयार झाली आणि वृत्रासुराचा वध करण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी तो त्या वृत्रासुरावर चालून गेला. इंद्र आक्रमण करत येतो आहे आणि हातात वज्र घेऊन आलेला आहे हे पाहून असुरांचा थरकाप उडाला. असुर रणांगणातून पळून जाऊ लागले. तेव्हा वृत्रासुर त्यांना उद्देशून म्हणाला, जगामध्ये दोनच प्रकारचे मृत्यू अत्यंत दुर्लभ आणि श्रेष्ठ मानले गेलेले आहेत. एक, त्या परमात्म्याचं चिंतन करत करत त्याचं नाम घेत घेत, आणि दुसरा, युद्धभूमीवर झुंज देत असताना. शुकाचार्य म्हणतायत, असुरांची सेना भयभीत होऊन पळू लागलेली होती आणि त्यांनी आपल्या स्वामींच्या म्हणजे वृत्रासुराच्या म्हणण्याकडे लक्षच दिलं नाही. वृत्रासुर हा सुद्धा काही कमी नव्हता. तो अतिशय बलाढ्य होता. तो आपल्या भयानक गर्जनेनेच सर्व देवांना भयभीत करू लागला. त्याची गर्जना ऐकून कित्येक देव मूर्छित होऊन पडले. त्याचं हे कृत्य इंद्राला सहन झालं नाही. वृत्रासुराने मारलेल्या गदेच्या तडाख्याने इंद्राचा एवढा मोठा अजस्त्र महाबलाढ्य असणारा ऐरावत हत्ती त्या वज्राघात झाल्याप्रमाणे पर्वताप्रमाणे कोसळला. ऐरावत मूर्छित होऊन पडल्यामुळे इंद्र अत्यंत विषण्ण झाला. इंद्राने आपल्या अमृतस्त्रावी हाताच्या स्पर्शाने घायाळ झालेल्या ऐरावताची ही व्यथा नाहीशी केली आणि पुन्हा तो ऐरावतावर स्वार होऊन हातामध्ये वज्र घेऊन वृत्रासुराला मारण्यासाठी त्याच्या मागे धावू लागला. वृत्रासुर इंद्राला म्हणू लागला, हे इंद्रा, तुझे हे वज्र श्रीहरींचे तेज आणि दधीची ऋषींच्या तपश्चर्येने तेजस्वी झालेले आहे. भगवान श्री विष्णूंच्या आज्ञेप्रमाणे त्या वज्राने तू मला मार. कारण जिकडे भगवान श्रीहरी आहेत तिकडेच विजय, लक्ष्मी आणि सर्व गुण वास करतात. आणि आता वृत्रासुर भगवान विष्णूंची प्रार्थना करू लागला, हे प्रभू, आपण माझ्यावर अशी कृपा करा की आपल्या चरणकमलाची अनन्य भावाने सेवा करणाऱ्या आपल्या भक्तांची सेवा करण्याची संधी
मला पुढच्या जन्मातही प्राप्त हो. माझे मन आपल्या गुणांचे स्मरण करत राहो, माझी वाणी त्यांचे गायन करत राहो आणि माझं शरीर आपल्या सेवेमध्ये राहो. मी आपल्याला सोडून कोणत्याच गोष्टीची इच्छा करत नाही, कुठल्याही सिद्धींची इच्छा करत नाही आणि मोक्षसुद्धा मला नको आहे. हे कमलनयना, माझे मन आपल्या दर्शनासाठी उतावीळ झाले आहे आणि हे प्रभू, मला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये जरी अडकावं लागलं तरी तुझ्या प्रिय भक्तांपाशीच मला त्यांचा सहवास जडो आणि त्या भक्तांबरोबर माझी मैत्री घडो. शुकाचार्य सांगतायत, राजन, वृत्रासूर रणभूमीवरच आपल्या शरीराचा त्याग करू इच्छित होता, कारण त्याला माहीत होतं की रणांगणावर मृत्यू येणं म्हणजे मोक्षप्राप्तीच आहे आणि भगवंताची प्राप्ती आहे. आणि म्हणून त्याला विजय मिळवण्यापेक्षा इथे मृत्यू मिळणं यातच जास्त आनंद वाटत होता. प्रलय काळामध्ये पाण्यामध्ये कैटभासूर नावाचा जो असुर होता, तो ज्याप्रमाणे भगवान विष्णूंवर धावून गेला, त्याप्रमाणे हा सुद्धा हातामध्ये त्रिशूळ घेऊन इंद्रावर धावून गेला. हे नीच इंद्रा, आता तू माझ्या तावडीतून वाचणार नाहीस, असं तो इंद्राला म्हणाला. इंद्राने सुद्धा वृत्रासुराचे बाहू आपल्या वज्राने तोडून टाकले. इंद्राने त्याच्या हनुवटीवर असा काही आघात केला की तो खाली कोसळला. त्याने पण इंद्रावर जबरदस्त आघात केला आणि इंद्राच्या हातातून ते वज्रच खाली पडले. इंद्राच्या हातातून पडलेले वज्र नेमके वृत्रासुराजवळच जाऊन पडले. तेव्हा वृत्रासुर त्याला उद्देशून म्हणाला, इंद्रा, तू हे वज्र घे आणि तूच तुझ्या शत्रूला मार. आता ही खेद करण्याची वेळ नाही. काळच सर्वांच्या जयाचं आणि पराजयाचं कारण असतो. इच्छा नसताना सुद्धा, काल प्रतिकूल असताना सुद्धा मनुष्याला अपकीर्ती वगैरे गोष्टी प्राप्त होतात आणि इच्छा नसताना सुद्धा जर काळ अनुकूल असेल तर त्याला आयुष्य, लक्ष्मी, यश, ऐश्वर या सगळ्या गोष्टी मिळतात. आणि म्हणून यश अपयश, जय पराजय, सुख दुःख, जीवन मरण यापैकी कशाचीच इच्छा किंवा अनिच्छा ठेवू नये. प्राप्त परिस्थितीमध्ये आपण समभावाने राहावे, कारण काळाच्या महिम्यापुढे कोणाचंच काही चालत नाही. शुकाचार्य म्हणतायत, वृत्रासुराच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या या निष्कपट वचनामुळे इंद्राने देखील त्याची प्रशंसा केली. परंतु त्याला मारलं तर हवंच आणि म्हणून इंद्राने आपलं वज्र उचललं. इंद्र म्हणाला, हे दानव श्रेष्ठ, हे दानव राजा, तू खरोखरच सिद्ध पुरुष आहेस, म्हणूनच तुला ही सुबुद्धी झाली. तुझं धैर्य, तुझा निश्चय आणि तुझा भगवत भाव हा मोठा विलक्षण आहे. तू त्या जगदीश्वराचा अनन्य भक्त आहेस. भगवंताच्या मायेला तू निश्चितपणे पार केलं आहेस आणि म्हणूनच तुझा आसुरी स्वभाव जाऊन तू साधू पुरुष झालेला आहेस. भगवान वासुदेवांमध्ये तुझी बुद्धी स्थिर झालेली आहे. जो अमृताच्या समुद्रामध्ये विहार करत असतो त्याला खड्ड्यातल्या पाण्याची काय कथा. शुकाचार्य म्हणतात, वृत्रासूर आणि इंद्र यांच्याकडून धर्माचे तत्त्व जाणण्याच्या इच्छेने दोघेही एकमेकांशी संवाद करत राहिले
आणि संवाद करता करता युद्ध करू लागले. यानंतर मात्र इंद्राने वृत्रासुराचे दोन्ही भुजा मुळापासूनच तोडल्यामुळे त्याच्या खांद्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. जणू काही एखादा पंख तुटलेला पर्वतप्राय पक्षी आकाशातून खाली पडावा त्याप्रमाणे वृत्रासूर अत्यंत प्रचंड शरीराचा जमिनीवर कोसळला. परंतु त्याही अवस्थेमध्ये प्रचंड उलथापालथ करीत तो इंद्रापाशी आला आणि त्याने इंद्राच्या ऐरावत हत्तीसकट इंद्राला गिळून टाकले. देवराज इंद्राने नारायण कवच धारण केलेले असल्यामुळे आणि योगमायेचे बळसुद्धा त्याच्यापाशी असल्यामुळे वृत्रासुराने गिळून टाकल्यानंतर सुद्धा त्याच्या पोटात जाऊनही इंद्र तसाच जिवंत राहिला होता. त्याने आपल्या वज्राने वृत्रासुराचे पोट फाडले आणि पोटातून तो बाहेर आला आणि अत्यंत वेगाने त्याच वज्राने त्याने त्याचे मस्तक उडवले. 1 वर्षभर पर्यंत 1 वर्षभर पर्यंत ते वज्र त्या वृत्रासुराच्या मानेभोवती फिरत राहिले आणि फिरता फिरता त्याची मान सर्व बाजूनी ते कापत सुटले आणि 1 वर्षानंतर त्याची मान कापून जमिनीवर पडली. इंद्राचा हा पराक्रम सूचित करणाऱ्या मंत्रांनी देवांनी त्याची स्तुती केली आणि देव आनंदाने इंद्रावरती पुष्पवर्षाव करू लागले. त्याच वेळेला वृत्रासुराच्या शरीरातून दिव्य अशी आत्मज्योत बाहेर पडली आणि भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन झाली. अशा प्रकारे वृत्रासूर हा मोक्षपदाला प्राप्त झाला आणि भगवान श्रीहरींचे चरण त्याला प्राप्त झाले आणि त्याने भगवंताची जी काही प्रार्थना केली होती की मला तुमच्या चरणकमलांची सेवा करण्याचा लाभ व्हावा ती भगवंताने स्वीकारली आणि आपल्या चरणापाशी त्याला जागा दिली. शुकाचार्यांकडून ही कथा ऐकल्यानंतर राजा परीक्षिताने एक प्रश्न विचारला. हे ऋषितुल्य भगवन, आपण मला हे वृत्रासुराचं चरित्र सांगितलं, परंतु हा एवढा मोठा राक्षस आणि राक्षस कुळामध्ये जन्माला येऊनसुद्धा त्याला भगवंताविषयी इतकं प्रेम कसं आणि मरताना त्याने भगवंताची स्तुती का केली? असं नेमकं काय घडलं की ज्याला राक्षस योनीमध्ये असूनसुद्धा भगवान नारायणांचं स्तवन करावं, त्यांची स्तुती करावी असं वाटलं? यावर शुकाचार्य परीक्षिताला उद्देशून म्हणाले, जो इतिहास पूर्वी व्यासांनी नारदांना, नारदांनी देवलांना आणि देवलांनी मला सांगितला, तोच इतिहास मी तुला आता सांगतो. जो इतिहास पूर्वी व्यासांनी नारदांना, नारदांनी देवलांना आणि देवलांनी मला सांगितला, तोच इतिहास मी तुला आता सांगतो, ऐक. हा वृत्रासूर जो होता तो पूर्वी चित्रकेतू नावाचा गंधर्व होता. एक दिवस चित्रकेतू आपल्या विमानात बसून जात असताना
भगवान शंकर आणि माता पार्वती देवी हे एकमेकांना चिकटून बसलेले आहेत आणि भगवान तिला आलिंगन देत आहेत असं दृश्य त्याने विमानातून पाहिले. आणि पार्वती देवींना ऐकू जाईल इतक्या मोठ्या पद्धतीने तो हसला आणि म्हणू लागला, साऱ्या लोकांना धर्म शिकवणारे आपण सर्वांचे गुरु आहात आणि असं असताना भर सभेमध्ये आपल्या पत्नीला चिकटून तिला मांडीवर घेऊन आपण बसलेले आहात आणि निर्लज्जपणे तिला आलिंगन देत आहात. सामान्य पुरुषसुद्धा बहुधा एकांतातच स्त्रियांच्या जवळ असतात. भर सभेत ते असा कुठलाही प्रकार करत नाहीत. भगवान शुकाचार्य म्हणतात, चित्रकेतूला भगवंताच्या सामर्थ्याची कल्पना नव्हती आणि म्हणून तो त्यांच्याविषयी वाटेल ते बोलत होता. त्याचा हा उद्धटपणा पार्वती देवींना सहन झाला नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय.